जयंत पाटील यांच्या भूमिकेवरून मतदारसंघात संशय कल्लोळ, मंत्रिपदाच्या चर्चेला हवा. वाळवा शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा अनेक दिवसेंदिवस खालावत चाललाय आणि त्यातच महायुतीतील नेत्यांकडून वारंवार आमदार जयंत पाटील यांच्या आणि भाजप नेत्यांच्या भेटीसंदर्भात प्रश्न उपस्थित होत असल्याने जयंत पाटील यांच्या भूमिकेबद्दल संशय कल्लोळ कायम आहे. अधिवेशनात विरोधक म्हणून जयंत पाटील प्रश्न मांडत आहेत, तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील काही खासदार अस्वस्थ असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने जयंतरावांच्या मतदारसंघातही त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे. समाज माध्यमांवर त्या पुढे जाऊन मंत्रिपदाच्या चर्चेला हवा दिली जाते आहे. आमदार पाटील यांच्या भूमिकेविषयी त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला असता यावर कोणीही बोलण्यास तयार नाही, परंतु राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण माहिती घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल करण्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यासाठी संदर्भात बैठकीचा सिलसिला सुरू झालेला आहे. या सर्व प्रक्रियेत जयंत पाटील यांची भूमिका काय राहणार याबाबत राजकीय गोटात तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातही चर्चा आहे. भाजप नेत्यांशी होणारी चर्चा आणि भेटीगाठीवरून जयंत पाटील यांना नेहमीच खेचलं जातं, मात्र विरोधी पक्षात व्यक्तिगत पातळीवर मी मैत्री जपतो, माझे सर्व पक्षात मित्र आहे असे स्पष्टीकरण यापूर्वी जयंत पाटील यांनी दिले होते. स्थानिक पदाधिकारी ते स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.